मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि जरांगे म्हणाले, की यातील मास्टर माइंड कोणीतरी कांचन नावाचा माणूस आहे. कांचन साळवे असा या माणसाचं त्यांनी नाव घेतलं. यावर आरोप केले, की हा जरांगेच्या हत्येतील मास्टर माइंड आहे आणि त्याचा व्हिडिओ एक समोर आला आहे, ज्यामध्ये आता त्यांनी या सगळ्या घटना आणि आरोपाबद्दलचं त्याचं सविस्तर मत सांगितलं आहे. यात त्यांनी असं सांगितलं, की तो एक दलित समाजातनं येणारा साधारण परिस्थितीतला युवक आहे आणि त्याला या सगळ्या प्रकाराशी काहीही घेणं-देणं नाही आहे. त्याच्या मते धनंजय मुंडे यांच्याशी तो विविध समाजकार्यासाठी बऱ्याच दिवसापासून भेटत राहिला होता. आता या 2 आरोपींनी त्याचं नाव घेतलं म्हणजे कोण? खुने आणि दादा गरुड. याच्यापैकी तो दादा गरुड या माणसाला ओळखतही नाही असं तो बोलला आहे. याच्यापैकी जो अमोल खुने आहे, तो मात्र त्यांच्या मित्रांचा नातेवाईक आहे, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते असं सुद्धा म्हणाले, की खुने याच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दादा गरुड याला तिथं पाहिलं, त्यावेळेस आम्ही शॉक झालो, कारण की दादा गरुड हा मनोज जरांगे पाटील यांच्या गटातील जवळचा माणूस आहे आणि हा धनंजय मुंडे यांच्याजवळ कसं काय आला? म्हणून त्यांना पालही चुकचुकली. पण त्यांना असं वाटलं, की हे काहीतरी मोठं षडयंत्र आहे, पण त्यांनी याच्याविरुद्ध त्यावेळेस आवाज काही उचलला नाही, त्यावेळेस ते काही याच्याबद्दल बोलले नाही. पण त्यांना अंदाज होताच, की हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे, असं स्पष्टीकरण कांचन साळवे यांनी दिलंय.